दादाच्या जीवाला काय झालं त्या सरकारला, माधवच्या सरकारला बाहेर निघू देत नाही आम्ही. यांचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. यांचं सगळं ढेरे भरायचं त्या माधवच्या सरकारला. या सरकारचा, गांडू सरकारचा आम्ही निषेध करतो या ठिकाणावर. सियासत किसकी आएगी और किसकी जाएगी ये मराठा तय करेगा. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आता आपण आंतरवाली सराटीमध्ये आहोत आणि आज मनोज जरांगे पाटील यांचं 5व्या दिवसाचं उपोषण सुरू आहे. गेल्या 5 दिवसापासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब नाही. आज महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा बांधवांनी दिली होती आणि मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती कशी आहे हे पाहण्यासाठी स्वतः मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार, मी संजय सवंडकर, तालुका कळमनुरी आणि वसमत तालुक्यातून सुद्धा आमचे मित्र आलेले आहेत. तर आम्ही सगळे मिळून हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याच्या परिसरातून सर्व इथं आलेले आहेत पाटलांना प्रकृती पाहण्यासाठी. काय वाटलं पाटलांना पाहून भेटल्याच्या नंतर? काय वाटलं काय? पाटलांना पाहून असं म्हणजे जीव असा तुळतुळ करायला आहे. आणि या शासनानं मुख्यमंत्री साहेबांनी आता समाजाचा अंत पाहू नये. पाटलांनी अनेक वेळेस उपोषण केले. आता त्यांचं शरीर प्रकृती जी आहे ती उपोषणाला साथ देत नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे किंवा त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आम्हाला पावत नाही. आमच्या पोटात कालवा होत आहे. आणि जे काही आता याच्यानंतर समाजाचा जर उद्रेक झाला, पाटलांना जर काही झालं तर हा समाज याच्या पुढे गप बसणार नाही, माग पुढे पाहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीच्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळात या महाराष्ट्र सरकारवर आहेत. आतापर्यंत मराठा समाज शांत होता, परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. त्यांच्याकडे बघून सगळ्यांच्या भावना पेटतात. काय वातावरण होऊ शकते यानंतर? मी तुम्हाला आताच सांगितलं की पोटामध्ये कालवा होत आहे. समाजामध्ये, तरुण वर्गामध्ये उद्रेकाच्या भावना होत आहेत. समाजामध्ये जे काही क्रांती, अन्यायाच्या नंतर क्रांती पेटत असती त्याप्रमाणे भावना हा माणसाच्या, आमच्या समाजाच्या भावना हा तीव्र होत आहे. तीव्र भावना झालेल्या आहेत. काय वाटतंय आज या ठिकाणी तुम्ही आलाय, दादांना भेटलाय? दादाला भेटल्याच्या नंतर एवढेच वाटतंय की दादानं उपचार घ्याव. हा तर काळ जाणार नाही. आम्ही हे या सरकारला सोडणार नाही. आमच्या हृदयातून, अंतःकरणातून अशी एक प्रकारची खंत निर्माण होती या सरकारच्या विरोधात. हे गांडू भडवं सरकार आहे. या सरकारनं सगळं चोर बाजार म्हणलाय. या सरकारला असे गाय करतो, जर दादाला कदाचित काही जर झालं तर साला सरकारला रस्त्यावर फिरू देणं आम्ही मुश्किल करून टाकील आमचा समाज बांधव. आज लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि सगळे पक्ष प्रचाराच्या नादात आहेत आणि एकीकडे मनोज जरांगे पाटील समाजाच्या हक्कासाठी उपोषण करतायत. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि त्यांची दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे यांचे पोट भरायलेत ना माधवच होतं. आम्हाला एकच कांत आहे की दादानं उपचार घेतला पाहिजे आणि या उपचार घ्यावा म्हणून आम्ही आज हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुक्यातून आम्ही आलेले आहे. तर आमची एकच इच्छा आहे, दादाने उपचार घ्यावा. हे सरकार हे माधवचंच सरकार झालेलं आहे. यांचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. यांचं सगळं ढेरे भरायचं त्या माधवच्या सरकारला. या सरकारचा, गांडू सरकारचा आम्ही निषेध करतो या ठिकाणावर. आज सरकारमधले काही मंत्री देखील मनोज दादा जरांगे यांच्यावरती टीका करतायत, मराठा आरक्षणावरती बोलतायत. स्वतःसाठी बोलत आहेत. स्वार्थासाठी निवड त्यांचा स्वार्थ आहे. त्यांना तर स्वतःची पगडी भरायची, घरं भरायची, त्यांना त्यांचं राजकारण करायचंय. एकंदरीत या सगळ्या रोषाचं राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो? समस्त मराठा समाज या लोकांना खड्यासारखं दादा म्हणतील तेच करणार आम्ही. या सगळ्या सरकारला जर घडवायचं असेल तर दादा जे बोलतील तेच आम्ही करणार. हे किती मंत्री, खासगी आमदार एका जागी झाले तरी आम्ही दादा जे बोलतील त्यांच्या पुढे आम्ही एकही शब्द देणार नाही. दादाचा निर्णय राहील ते आमचा ठाम निर्णय राहील. दादाच्या जीवाला काय झालं त्या सरकारला, माधवच्या सरकारला बाहेर निघू देत नाही आम्ही. एकाही मंत्र्याला, एकाही आमदाराला आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाहीत. या महाराष्ट्राचा लंका केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. सियासत किसकी आएगी और किसकी जाएगी ये मराठा तय करेगा. सरकारला आमचं आव्हान आहे, कारण की आज जे समाजाला मराठा समाजाला जो शांत ठेवणारा माणूस आहे तो या ठिकाणी बसलेला आहे, तो या ठिकाणी विवळ करत आहे, तो या ठिकाणी त्यांची काय हाल आहे हा समाज बघत आहे. परंतु सरकारला एक जाहीर आव्हान आहे, मराठा समाजातर्फे सरकारला जाहीर आव्हान आहे. ज्या समाजाला, ज्या व्यक्तीने संघर्ष होता म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांनी जी शांत ठेवलेले, त्या शांत ठेवणाऱ्या माणसाला जर काय झालं तर हा समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही. कारण जर दादाला काय झालं तर तुमच्यातला कुणीच कधीच पदा येणार नाही, याची सगळ्या सरकारने नोंद घ्यायची.
महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, हेही त्या आमदारांनी आणि खासदारांनी आणि त्या मंत्र्यांनी ध्यानात ठेवावा. ज्या वेळेस अध्यादेश काढला होता आणि मुंबईवरनं लाखो करोडो मराठा परत आले होते, अध्यादेश आणि जी आर हातामध्ये घेतला होता, त्यावेळेस मराठा बांधवाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी असं सांगितलं होतं की 15 तारखेला आपल्या आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना तुम्ही जाम करा, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. आता यानंतर उद्या 15 तारीख आहे, अधिवेशन लवकरच बोलवलं जाणार आहे. तुम्ही तुमच्या गावातल्या तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांकडे जाणार आहात का, आणि गेलात तर नेमकं काय बोलणार आहात? गेलतो, जाऊन आलो. आमच्या कळमनुरीच्या वसमतच्या आमदारांना आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत. आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या विरोधात कायदा लागू करावा म्हणून आम्ही आमदाराला खासदाराला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला होकार भरलेला आहे. उद्याच्या अधिवेशनात जर त्याने नाही बोललं तर त्याला घराच्या बाहेर निघणं आम्ही मुश्किल करणार आहे. तर दादाचा जे आदेश राहील त्या आदेशानुसार आम्ही त्यांना घराच्या बाहेर बंद करील आम्ही. आज सकल मराठा बांधवांनी विनंती केली होती दादांना पाणी घ्या किंवा उपचार घ्या, तर दादांनी काही उपचार वगैरे स्वीकारलेला आहे का, आणि त्यानंतर काय वाटतं? आम्ही आत्ताच आलो नेमकं चालू आणि दादा उपचार घ्या म्हणूनच ते आम्ही घोषणा देत उपचार आलेली आहे. घेण्याची विनंती करत आहोत समाजातर्फे. आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या भिकार नेत्याची लोकप्रियता कमी झाल्यामुळं सगळे नेते हे दादांचं काहीतरी दादाच्या विरोधात आहेत. दादाची लोकप्रियता या महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला पाहणं झाली, म्हणून हे नेते हे या ठिकाणी असं करीत आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी यापूर्वीचं जे उपोषण केलं होतं ते 90 दिवसाचं टोटल उपोषण घडलं होतं, आणि त्यामुळं त्यांच्या शरीरावरती खूप भयंकर असा परिणाम झालेला आहे. अतिशय अशक्तपणा त्यांच्या शरीरामध्ये जाणवतोय. आणि एवढं असून देखील त्यांनी आज मराठा समाजासाठी अन्न पाणी त्याग केलेला आहे. अगदी आपण म्हणू शकतो की मरणाच्या दाढेत जो माणूस असतो ती अवस्था आज मनोज जरांगे पाटील यांची झालेली आहे. काय भावना आहेत आज तुम्ही त्यांना भेटलाय तिथं? अक्षरशः जर तुम्ही बघितलं जरांगे पाटला खरं तर बघितल्यानंतर अश्रूच अनावर झाले नाहीत. कारण तुम्ही जर बघितलं तर मान टाकून द्यायला ते शरीर स्व टाकून. पण जरांगे पाटलाला एकच विनंती आहे, सरकारला कार करायचं ते आम्ही एकटे करू शकत नाहीत, ते त्यासोबत आम्हाला तुमची सोबत हवी आहे. आज तुम्ही म्हणताय की तुम्ही सरकारला धारेवर धरा, पण सरकारला खंबीर खुट्टा जो म्हणतात ना ते तुम्ही आहेत, आणि आम्हाला तुम्ही महत्वाचे आहेत. तुम्ही लक्ष जर जरांगे पाटलांना पाणी प्यावं, त्यांनी खंबीर व्हावं. ते जर खंबीर झाले तर आम्ही कुठेही जायला तयार आहेत, फक्त त्यांनी पाणी घ्यावं, आणि एवढी विनंती करते मी. कारण आज तुम्ही सगळ्या भगिनी म्हणून, दादांच्या बहिणी म्हणून आज त्यांना तुम्ही भेटतायत, आणि आपला भाऊ असा मरण्याच्या दाढेमध्ये बसलेला आहे. आणि अशी अवस्था बघून नेमका मनात काय भावना होत आहेत? कोणत्याही बहिणीला आपल्या भावाला पाहून कसं वाटेल? कोणत्याही बहिणीला अश्रू तर अनावर होणारच नाही, पण काय होणार आहे हे शब्द सांगता येणार नाहीये. आणि बहिणीलाच नव्हे तर कोणतरी आई, ते कोणाच तरी मुलगा आहेत, कोणाच तरी वडील आहेत, त्यांचंही अंतकरणात काय होत असेल हे तुम्हाला सगळ्याला इथं आल्यावर कळेल, कारण तिथं काहीच कळणार नाही. आतापर्यंत मुंबईकडे ज्यावेळेस आगेकूच केली होती त्यामध्ये करोडो मराठा बांधव गेले होते, परंतु आता ही लढाई महिलांनी देखील हातात घेतली. एक महिला म्हणून नेमका यापुढचं आंदोलन कसं असणार आहे? महिला म्हणून तुम्हाला माहिती सांगते, केसापुरीची महिला मी आहे, आणि मागचं पहिल्यांदा रास्ता रोखून आम्हीच केलं होतं, आणि यापुढेही जेव्हा जेव्हा मराठा समाजावर अन्याय होईल आणि जरांगे पाटील आम्हाला म्हणतील, आम्ही कुठेही यायला तयार आहेत, जिथे म्हणतील तिथं. कारण मराठ्यांच्या स्त्रिया आजपर्यंत फक्त घरात होत्या, पण आता रस्त्यावर आल्यात. पण रस्त्यावर येऊन त्या आपली संस्कृती विसरल्या नाहीयेत, आणि आपल्या मराठा समाजासाठी त्या जरांगे पाटला सोबत नेहमी आहेत.